हे आहे नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगावचे कार्यालय। भव्यने दिव्य असे कार्यालय बांधलेले आहे, परंतु दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि ह्या कार्यालयामध्ये कुठलाही अधिकारी कर्मचारी हजर नाही। पहा, हीच अवस्था हदगावमधील जवळपास सर्वच कार्यालयाची आहे। जनप्रतिनिधीचे सगळीकडे दुर्लक्ष आहे। दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि कार्यालयामध्ये कुणीसुद्धा नाही। पंखे सुरू आहेत, लाईट सुरू आहे आणि त्या कार्यालयामध्ये एक चपराशी आणि एक महिला कर्मचारी फक्त दिसून आली। बाकी सगळे कोठे गायब होते माहीत नाही, परंतु मीटिंगला गेले, साईडवर गेले अशा पद्धतीचे उत्तर मात्र त्या मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या महिला कर्मचाऱ्याने दिले। पहा, हे हदगाव येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे। भव्यने दिव्य असे कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। पंखे सुरू आहेत, लाईट सुरू आहे, परंतु या ठिकाणी कुठलाही कर्मचारी नाही। एक महिला कर्मचारी आढळून आली आणि ती सुद्धा मोबाईलमध्ये व्यस्त होती आणि सगळीकडे पंखे सुरू आहेत, लाईट सुरू आहे, परंतु कर्मचारी मात्र गायब होते। कुठे गेले सगळे? मीटिंगवर कोणी साईडवर। पप्पा एवढं एकदम पंखे बिंके सगळे चाल पंखे खुर्चीला दिले का? हो, असं का? लाईट ती म्हणलं जरा मॅडम कुठे गेले? असं का? दिन जाओ और फुकट पगार खाओ अशी अवस्था सध्या हदगाव तालुक्यातील प्रत्येक कार्यालयाची झालेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या बाबीची गंभीर दखल घेऊन मुख्यालयी आणि कार्यालयात हजर नसलेल्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड।